हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व। तर आज आपण बनवत आहोत मूग डाळीचे डोसे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारे असे डोसे आहेत, एकदम सॉफ्ट। हे आपण कशाबरोबरही खाऊ शकतो, चटणीबरोबर, चहाबरोबर किंवा सॉसबरोबर सुद्धा। तर बघा किती मस्त असे जाळीदार आणि मस्त लुसलुशीत असे खमंग असे डोसे आहेत मूग डाळीचे। नक्की तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी। तर म्हटलं तुमच्याकडे आज शेअर करावी। तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम बघा मी टॅमॅटो घेतला आहे। माझ्याकडे जास्त भाज्या अवेलेबल नव्हत्या, तर मी टमाटर घेतला आहे, गाजर घेतले आणि कांदा आणि बीट घेतलं आहे। त्याला चांगलं क्रश करून चांगलं किसून घेतले। तर अशा प्रकारे इकडे मूग डाळ घेतली। मी 1.5 वाटी मूग डाळ घेतली आहे भिजवून। सकाळी मी 9च्या सुमारास भिजवली होती। ते दुपारपर्यंत चांगली भिजते। संध्याकाळच्या नाश्त्याचा डोसा बनवला होता मी। तर तुम्ही सकाळी बनवू शकता, असं काही नाही। मी संध्याकाळी बनवलं मुलीला माझ्या खाण्यासाठी। तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा ही अपेक्षा करते मी। तर हे पहा, सर्वप्रथम आपण मूग डाळ घेऊया स्वच्छ धुवून अशी। तर तिला चांगली बारीक करून घ्यायची आहे। पहा अशा प्रकारे 1.5 वाटी आहे, तुम्हाला दाखवते। तर मी 1 वाटी पिसलेली आहे आता, आणि दुसरी घेतली आहे मी, तिलाही पिसणार आहे। पहा अशा प्रकारे आपण पिसून घेणार आहोत। आपली दोन्हीही 1.5 वाटी झालेली आहे। तर आपण सर्व आता ज्या भाज्या किसल्या होतात ते आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये। टमाटर, गाजर, बीट आणि कांदा। अशा प्रकारे तुम्ही पालकसुद्धा उकडून घेऊ शकता बारीक करून। तुमच्यावरती हे, तुम्ही कोणत्याही भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। आणि आपले डोसे आता आपण बनवायला सुरुवात करूयात। तर पहा अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। हलकंसं तूप जरी लावलं तरी पण चालेल, किंवा बटर वगैरे जरी असेल तेही तुम्ही लावू शकता। तर अशा प्रकारे हे बघा पातळसं असं करून घालायचं आहे तव्यावरती, जेही आपलं प्लॅन असतं ते। तर पहा आपला एक डोसा आपला तयार आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला बघायला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहा मी बाजूने आता तेल सोडून घेतलेलं आहे। तर आपले डोसे तयार आहेत। पहा 1.5 वाटीमध्ये 5-6 आपले बनले, चांगले मोठे आहेत।